नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळे सालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत शेवटचा दिस. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात आपल्या आंतरिक आकांक्षेची वाच्यता करतात. ते म्हणतात, याजसाठी होता केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. माणसाला आपल्या जीवनाचा पहिला दिवस माहीत नसतो आणि शेवटचा दिवस नको असतो. जीवनाला शेवट हा असणारच. ज्याला आरंभ आहे त्याचा अंत हा अटळ आहे. तुकोबांना हे माहीत होते, मान्य होते. असा हा अंतिम दिवस हा जीवनाचा कळस ठरावा, सर्वोत्तम दिवस ठरावा असे तुकाराम बाबांना वाटे. बालपणी काही कळत नसते, पोरवयात थोडेच कळते, पण तेही वळत नाही. तारुण्यात कळण्याची आणि वळण्याची धडपड असते. प्रौढावस्थेत बरेच कळते व बरेच वळते, पण जे कळते तेच वळते असे नाही. कळावे ते आणि तेवढे वळावे यासाठी आणखी थोडे थांबावे लागते. जेव्हा माणूस परिणत प्रज्ञ होतो तेव्हा तो स्थितप्रज्ञही होऊ शकतो. पण हा योग फारच थोड्यांच्या जीवनात येतो. प्रज्ञा परिणत झाली तरी चित्तवृत्तींचा निरोध घडत नाही. जीवनात हव्यास उरतात व हावही संपत नाही. असे जीवन नाना धडपडींनंतरही रीते राहील. माणूस आत्मरत असेल पण आत्मतृप्त असेलच असे नाही. जो आत्मरत आहे, आत्मतृप्त आहे व आत्मपर्याप्त आहे त्यालाच पूर्णात्मा म्हणता येईल. तुकोबांनी या पूर्णत्वाचे मनन केले होते. समर्थ रामदासही म्हणत, मरणाचे स्मरण असावे. आपले मृत्यूपत्र हाती घेऊन जीवन यात्रेला प्रारंभ करावा. जीवन मार्गावरचे आसक्तीचे दगड मागे टाकत पुढे जावे. विवेक आणि वैराग्य हे महद्भाग्य मानावे. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले हे जाणावे व समजून उमजून चालण्याची सवय लावून घ्यावी. असे कृतार्थ जीवन जो जगेल त्याला माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परंतु मी आहे जगत जीवनी निरंतर असा अनुभव येईल. आरंभीचे जाणे व नंतरचे निरंतर उरणे हेच शेवटच्या दिवसाचे प्रयोजन आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे हाच समर्थांचा संदेश आहे. मरणानंतरचे उरणे वाट्याला येणार असेल तर जगण्यानंतरचे मरणे भीतीदायक वाटणार नाही. पिकलेले फळ देठ सोडून मोकळे होते. पारिजातकाची फुले उमलून बहरून मोकळी होतात व वृक्षाचा निरोप घेतात. माणसाचे जीवन असेच असावे. त्याच्या सर्व क्षणांचा व मनःशक्तीचा विकास घडावा. त्याला याची देही मोक्षलाभ व्हावा व पौर्णिमेच्या चंद्राने सूर्योदय पाहून सूर्यप्रकाशात विलीन व्हावे. त्याप्रमाणे माणसाने कृतार्थ जीवनाची पौर्णिमा अनुभवून नंतर येणाऱ्या पिढीचा उदय पाहत जगाचा निरोप घ्यावा. त्यात आनंद आहे. वृद्धापकाळी विव्हळत जगात ऋतून राहण्यापेक्षा निसर्ग घटनांच्या प्रवाहात विरून जाणे बरे. कापूर संपून जावा व मागे राखेऐवजी सुगंध राहावा, त्याप्रमाणे शेवटचा दिस असावा. भगवान रजनीश मृत्यू हा एक महोत्सव मानत. तो आनंदाने साजरा करावा अशी त्यांची आज्ञा होती. मृत्यूला कोणी देवाज्ञा म्हणतात. त्यांच्या दृष्टीने शेवटचा दिस ही देवाज्ञा असते. धन्यवाद.